जेव्हा प्राणी म्हणून जगताना जेव्हा एखादा पशु जेव्हा माणसासारखी समजदारी दाखवतो तेव्हा त्याच्या जीवनाची गुणवत्ता सुधारल्यासारखं आम्हाला वाटतं। तसं माणसाचं जीवन देखील माणसासारखं वागलं तर फारसं काही विशेष वाटत नाही, पण माणसापेक्षाही तो जर देवासारखा जर वागायला लागला तर त्याच्या जीवनामध्ये गुणवत्ता वाटायला लागते। असा कोणी माणूस असेल का जो स्वतःच्या जीवनाचा नाश करतो, स्वतःचं मन अशांत करतो? पण आज प्रत्येकजण तेच करतो। प्रत्येकजण आपल्यासाठी रोग निर्माण करतोय, आपल्यासाठी अशांती निर्माण करतोय, आपल्यासाठी दुःख निर्माण करतोय। फक्त दुर्दैवाने तो जाणतेपणाने करत नाही, अजाणतेपणाने करतो। जाणीव याला म्हणतात की तुम्हाला माहिती आहे माझ्या बाबतीमध्ये काय चाललेलं आहे। अजाणतेपणा म्हणजे बेधुंदी, बेशुद्धी काय आहे की तुम्हाला माहितीच नाही तुमच्या बाबतीमध्ये काय चाललंय। माणसं जागेपणी डोळे उघडे आहे, सगळे सेन्सेस चालू आहे, तरी पण माणसं झोपल्यासारखे करतात, तरी पण माणसं दारू पिल्यासारखी वागतात। माणसाने माणसाच्या जीवनाची गुणवत्ता का गमावली आहे? कारण त्याने त्याचं जीवन बाहेरून रंगवलंय। आपल्या सगळ्यांचा एक समज आहे की मी बाहेरून फिट दिसलो की मी स्वस्त आहे। बिलकुल झूट आहे। तुम्ही बाहेरून कसे दिसता ना याने तुमचं स्वास्थ्य ठरत नाही। तुम्ही बाहेरून दष्टपुष्ट दिसले, बाहेरून तुम्ही झिरो फिगर दिसले म्हणजे तुम्ही स्वस्त आहात, या समजामधून तुम्ही बाहेर आलेलं फार छान। आमचं शरीर अस्वस्थ होतं, मन अस्वस्थ होतं, म्हणजे काय हो? म्हणजे तुमच्या जीवनाची गुणवत्ता साधारण सुद्धा नाहीये। जीवनाची गुणवत्ता तुम्ही कसे कपडे घालता, तुम्ही दिसता कसे, तुम्ही किती पैसे कमवता, तुमचं घर कसं आहे, तुमची गाडी कशी आहे, तुमचा समाजामध्ये काय रुबाब दिसतो याच्यावर नसतंच। मुळात तुमचं जीवन हे आतून घडतं। तुमच्या आतमध्ये तुम्ही जर शांत नसाल तर तुमच्या बाहेरमध्ये तुम्ही किती जरी शांतीचा आव आणला, तुम्ही आतमधून सभ्य नसाल तर बाहेर तुम्ही किती सभ्यतेचा आव आणला, तुम्ही आतून जर बुद्धिवान नसाल तर तुम्ही बाहेर किती पण बुद्धीचा आव आणला तरी पण तुमचं जीवन कधीच बदलणार नाही। बदल करायचा तर स्वतःमध्ये करा, आतून करा। आम्ही सगळं जग बदलण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही स्वतःला बदलत नाही। म्हणून आपण आपल्या आतून जर स्वतः बदल घडवून आणले तर आपलं जीवन काय होतं? सुंदर बनतं, आपलं शरीर स्वस्थ बनतं, आपलं शरीर आपले सगळे आदेश पाळायला लागतं। तुमच्या आतमध्ये जी ऊर्जा आहे ती जागृत झाली पाहिजे। तुमचं मन आणि शरीर जागृत होऊन काहीच उपयोग नाही आहे। तुमची ऊर्जा तुमच्या शरीराला आणि मनाला ताकद देते। म्हणून हे शरीर महत्वाचं नाही आहे तुमच्या। मी नेहमी म्हणत असतो गाडी कोणती आहे ते फार महत्वाचं नाही आहे, ती मारुती आहे का ती मर्सिडीज आहे की ती एंडेवर आहे ते महत्वाचं नाही आहे। महत्वाचं हे ड्रायव्हर कोण बसलेला आहे, तुमच्या आतला ड्रायव्हर कोण आहे त्याच्यावर तुमच्या जीवनाची गुणवत्ता आहे। म्हणून जीवन हे आतून बदललं पाहिजे, त्या ड्रायव्हर कडनं बदललं। ड्रायव्हर बदलला का गाडी कोणती पण असू द्या काही फरक पडत नाही। म्हणून आपण जीवनामध्ये आपल्या जीवनाचा दर्जा सुधारायचा असेल तर आतून बदललं पाहिजे स्वतःला। आतून कसे आहोत आपण? आतून मी पण लाल आहे, अरे गुलाबा तू जर बाहेरून लाल आहेस मी तर आतून लाल आहे, ही जाणीव तुम्हाला आतमध्ये वळल्याशिवाय नाही होणार। म्हणून स्वतःला आतून बदलवलं पाहिजे। आतून बदला, तुमचं आचरण, तुमचा स्वभाव, तुमचं स्वास्थ्य, तुमचे भाव, तुमची ऊर्जा यावर काम करा। बाह्य जगत तुमचं आपोआप सुंदर बनेल। मित्रहो, जेव्हा आपण एखाद्या मुक्या प्राण्याला समजदारीने वागताना बघतो आणि त्याच्यातले गुणधर्म माणसांना प्रभावित करतात, त्या प्राण्याची किंमत वाढते, त्या प्राण्याचं कौतुक केलं जातं। मग तो कुत्रा असेल, मांजर असेल, इतरत्र कुठलाही प्राणी असेल। कधी कधी आपण असे व्हिडिओ बघतो की त्या व्हिडिओमध्ये माकड पाणी पितं आणि चालू असलेलं नळ बंद कर। मी काल तर एक असा व्हिडिओ पाहिला की एक कुत्रा तोंडामध्ये पाणी घेऊन जातो एका दुकानदाराकडे आणि त्याच्याकडनं बिस्किटचा पुडा घेतो। त्याला वाटतं बाकीचे लोक पण असं काहीतरी घेऊन जातात हातामध्ये, तसं आपण बी तोंडामध्ये काहीतरी घेऊन जावं। ज्यावेळेस असं काहीतरी करताना ज्यावेळेस प्राणी आपण बघतो आपण त्यांचा आदर करतो, कारण त्यांच्यामध्ये काहीतरी गुण आहे। त्यांच्या पाशवी प्रवृत्तीच्या पुढे जाऊन ते काहीतरी सुंदर करताय, गुणी बाळासारखे वागताय आणि त्याच्या त्या वागण्यामुळे आपण सर्वजण त्याचं कौतुक करतो। आपल्याला त्याचं जे जीवन आहे त्या जीवनाची जी दर्जा आहे तो इतर प्राण्यांपेक्षा थोडासा हटके वाटतो। म्हणजे प्राण्यामध्ये जर माणसांच्या समजदारीचे जर गुण आले तर प्राण्याची सुद्धा काय वाटते? इज्जत वाढते, आदर वाढतो। तसं जर प्राण्यासारखा जर वागला तर फारसं काही कौतुक वाटत नाही, ती अपेक्षित आहे।
प्राण्याने प्राण्यासारखं वागावं याच्यामध्ये फारसं काही विशेष नाही. जेव्हा एखादा पाळलेला वाघ आपल्याच मालकाच्या शरीराचा लचका तोडतो तेव्हा फारसं काही विशेष वाटत नाही. पण तो जेव्हा आपल्या मालकाबरोबर खेळताना दिसतो, त्याच्या भुकेवरती, त्याच्या गरजेवरती तो मात करताना दिसतो आणि तो शेकडो वर्षानंतर त्यांनी जर त्याला जंगलामध्ये सोडून दिलं तर तो काही वर्षानंतर पुन्हा आपल्याला मालकाला ओळखतो. हे गुण ज्यावेळेस आपण बघायला मिळतात त्यावेळेस आपल्याला त्याचं कौतुक वाटतं. एक मर्यादा आहे. पशु म्हणजे एक मर्यादा आहे आणि मनुष्य त्याच्यावरची एक मर्यादा आहे. जेव्हा प्राणी म्हणून जगताना जेव्हा एखादा पशु जेव्हा माणसासारखी समजदारी दाखवतो तेव्हा त्याच्या जीवनाची गुणवत्ता सुधारल्यासारखं आम्हाला वाटतं. तसं माणसाचं जीवन देखील माणसासारखं वागलं तर फारसं काही विशेष वाटत नाही. पण माणसापेक्षाही तो जर देवासारखा जर वागायला लागला तर त्याच्या जीवनामध्ये गुणवत्ता वाटायला लागते. परंतु माणसं माणसासारखी न राहता आज पाशवी बनत चाललेली आहे. त्याच्याकडनं कधी अत्याचार होतो, कधी हिंसा होते, कधी विश्वासघात होतो, त्याच्याकडनं कधी भ्रष्टाचार होतो, कधी तो चुकीच्या पद्धतीनं जीवन जगतो आणि आपल्याच जीवनाचा नाश करतो, आपल्या आरोग्याचा नाश करतो, आपल्या समाधानाचा नाश करतो, शांतीचा भंग करतो. हे त्याला पण कळत नाही. असा कोणी माणूस असेल का जो स्वतःच्या जीवनाचा नाश करतो, स्वतःच मन अशांत करतो? पण आज प्रत्येकजण तेच करतो. प्रत्येकजण आपल्यासाठी रोग निर्माण करतोय, आपल्यासाठी अशांती निर्माण करतोय, आपल्यासाठी दुःख निर्माण करतोय. फक्त दुर्दैवाने तो जाणतेपणाने करत नाही, अजाणतेपणाने करतो. दारू पिलेला मनुष्य आम्हाला माहिती आहे तो पिलेला आहे, पण त्याला नाही माहिती तो पिलेला आहे. जोपर्यंत तो पिलेला आहे, तसा एखादा मनुष्य आहे, तुम्ही कधी दारू पिलेले नाही आहे, मग तुम्हाला अनुभवच नाही. मग तुम्ही अनुभव कसा घ्याल? मी तुम्हाला सांगतो. झोप ही पण एक नशा आहे. जेव्हा एखाद्या माणसाला झोप येते, तुम्ही एखादं लहान बाळ पाहा, त्याला ज्यावेळेस झोप येते त्याच्या आजूबाजूला काय चाललंय हळूहळू त्याचा एक एक सेन्सेस बंद व्हायला लागतो. त्याला दिसायचं बंद होतं डोळे बंद केल्यावर, हळूहळू त्याला आवाज यायचे बंद होतात, हळूहळू त्याला स्पर्श पण कळायचा बंद होतो. तुमचे जे ज्ञानेंद्रिय आहेत ते झोपेमध्ये थोड्या प्रमाणामध्ये निष्क्रिय व्हायला लागतात, पॅरालाइज व्हायला लागतात. बघा, झोपलेल्या माणसाला वास सुद्धा येत नाही आणि चव समजायचं काही विषयच नाही. तुम्ही झोपलेल्या माणसाला काही खाऊ घाला तोंडामध्ये, त्याला चव नाही कळत. म्हणजे तुमचे पंच ज्ञानेंद्रिय ज्याच्या माध्यमातून आम्ही संवेदनशीलता अनुभवतो, ती संवेदनशीलता सुद्धा आम्ही गमावतो झोपेमध्ये. आणि म्हणून झोप ही माणसाला आराम देते, डेटा एंट्री बंद होते, बरोबर आहे. आणि म्हणून त्या झोपेमध्ये ती एक नशा असते, ती प्रकृतीने आम्हाला दिलेली आहे. त्या नशेमध्ये आम्ही देहभान विसरतो. झोप लागलेला मनुष्य जो असतो त्याला गादीच पाहिजे असं काही नाही. फक्त त्याला आडवं पडायला कुठेतरी जागा द्या, तो लगेच झोपायला तयार. त्याला टेकायला जागा द्या, तो टेकून पण झोपायला तयार आहे. फक्त त्याला झोप लागलेली पाहिजे. तसं आहे दारू पिलेला मनुष्य. तसं झोपेतल्या माणसाला तो झोपलेला आहे हे माहिती आहे का? त्याला स्वप्न पडत असतं, त्याला वाटतं मी जागाच आहे आणि मी त्या स्वप्नामध्ये आहे. जोपर्यंत तो उठत नाही तोपर्यंत ते स्वप्न होतं हे सुद्धा त्याला माहीत नसतं. जाणीव याला म्हणतात की तुम्हाला माहिती आहे माझ्या बाबतीमध्ये काय चाललेलं आहे. अजाणतेपणा म्हणजे बेधुंदी, बेशुद्धी काय आहे की तुम्हाला माहितीच नाही तुमच्या बाबतीमध्ये काय चाललंय. माणसं जागेपणी डोळे उघडे आहे, सगळे सेन्सेस चालू आहे, तरी पण माणसं झोपल्यासारखे करतात, तरी पण माणसं दारू पिल्यासारखी वागतात. आपण सहज बोलतो कधी कधी माणसांना, आपण काहीतरी बोलतोय समोरचा काहीतरी वेगळंच बोलतो. आपण तो काय पिला काय हा? म्हणजे माणसाने माणसाच्या जीवनाची गुणवत्ता काय केलेली आहे? काय केली आहे? गमावली. माणसाने माणसाच्या जीवनाची गुणवत्ता का गमावली आहे? कारण त्याने त्याचं जीवन बाहेरून रंगवलंय. आपल्या सगळ्यांचा एक समज आहे की मी बाहेरून फिट दिसलो की मी स्वस्त आहे. बिलकुल झूट आहे. तुम्ही बाहेरून कसे दिसता ना याने तुमचं स्वास्थ्य ठरत नाही. तुम्ही बाहेरून धष्टपुष्ट दिसले, बाहेरून तुम्ही झिरो फिगर दिसले म्हणजे तुम्ही स्वस्त आहात या समजामधून तुम्ही बाहेर आलेलं फार छान. स्वास्थ्याचं खरं रक्षण आहे तुम्ही जेव्हा ताणतणावामध्ये तुमच्या शरीराला आणि मनाला घालता तेव्हा तुमचं शरीर काय उत्तर देत, तुमचं मन काय उत्तर देत. जेव्हा तुम्ही तुमच्या सीमा तोडता,
जेव्हा तुम्ही तुमचं ढाचा तोडता त्यावेळेस खरं कळतं तुम्ही काय आहात, तुमच्या जीवनाची गुणवत्ता काय. मला सांगायचं हे आहे की तुम्ही शरीराच्या पातळीवर जगता काही हरकत नाही, पण तुम्ही कायम भांबावलेले एखाद्या बावळट माणसासारखे, एखाद्या वेळ लागलेल्या माणसासारखे तुमचं मन बिरबिर 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 इकडे तिकडे फिरतंय. तुम्ही जिथं आहात तिथं तुमचं कधी मन रमत नाही. तुम्ही मजबुरीने तुमचं मन असं धरून तिला उभं करताय, तुमचं शरीर उभं करताय. म्हणजे तुमच्या जीवनाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. भले तुम्ही किती पण पैसे कमवा आणि कुठल्याही पदावर असा, तुम्हाला जीवनामध्ये समाधान कधी मिळणार नाही आणि तुमच्या माध्यमातून दुसऱ्याला पण समाधान मिळणार. आणि पहिली गोष्ट म्हणजे मन तुमचं आहे पण ते तुमच्या ताब्यात नाहीये. शरीर तुमचं आहे पण ते सारखं काहीतरी नखरे करतंय. ते तुम्हाला पण नाही कळत आहे का हे शरीर काय करते. बरोबर आहे. आमच्या शरीराचे अवयव आमच्याच नियंत्रणात राहत नाही. बरोबर आहे. आम्ही अस्वस्थ होतो, आमचं शरीर अस्वस्थ होतं, मन अस्वस्थ होतं. म्हणजे काय हो, म्हणजे तुमच्या जीवनाची गुणवत्ता साधारण सुद्धा नाहीये. जीवनाची गुणवत्ता, तुम्ही कसे कपडे घालता, तुम्ही दिसता कसे, तुम्ही किती पैसे कमवता, तुमचं घर कसं आहे, तुमची गाडी कशी आहे, तुमचा समाजामध्ये काय रुबाब दिसतो याच्यावर नसतंच मुळात. तुमचं जीवन हे आतून घडतं. तुमच्या आतमध्ये तुम्ही जर शांत नसाल तर तुमच्या बाहेरमध्ये तुम्ही किती जरी शांतीचा आव आणला, तुम्ही आतमधून सभ्य नसाल तर बाहेर तुम्ही किती सभ्यतेचा आव आणला. तुम्ही आतून जर बुद्धिवान नसाल तर तुम्ही बाहेर किती पण बुद्धीचा आव आणला तरी पण तुमचं जीवन कधीच बदलणार नाही. तुम्हाला वाटतं की नाही मी पैसे कमवले की मग माझी जीवनाचा दर्जा सुधरेल, माझी लाईफस्टाईल सुधारली की मग जीवनाचा दर्जा सुधरेल, लोकांनी माझं कौतुक केलं की माझा जीवनाचा दर्जा सुधरेल, 4-5 जणांनी मला चांगलं म्हटलं की माझा जीवनाचा दर्जा सुधरेल. नाही, तुमच्या जीवनाची गुणवत्ता ही आतून असते. लोक तुम्हाला काय समजतात किंवा लोकांच्या नजरेत तुम्ही काय आहात याला शून्य किंमत आहे. तुमच्या नजरेत तुम्हाला काय किंमत आहे, तुम्ही एकटे असताना स्वतःला किती समाधानी फील करता, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. बरोबर आहे. म्हणजे आम्ही जीवन बाहेरून सजवण्याचा प्रयत्न करतो, नात्यांच्या माध्यमातून सजवण्याचा प्रयत्न करतो. कोणती माणसं आहे जी नात्यांमध्ये फार अडकलेली असतात, ज्याला आतून पूर्णपणे तो स्वतः पोखरलेला असतो, तो नात्यांना फार घट्ट पकडून ठेवतो. मला सांगा, आधार घेण्याचा प्रयत्न कोण करतो? समजा तुम्ही एखाद्या निसरड्या रस्त्यावरून चाललेले किंवा एखाद्या पुराच्या पाण्याच्या पुलावरून चाललेले आहे किंवा जोराचा वारा चाललेला आहे आणि तुम्ही तोल सांभाळत चाललेले आहात, तर तुम्ही आधार कधी सापडता? जेव्हा तुमच्या पायांवर विश्वास नसतो. खरं आहे की खोटे? जेव्हा आमच्या पायांवर विश्वास नसतो तेव्हा आम्ही दुसऱ्याचं काय सापडतो? आधार. आपण नात्यांमध्ये आधार देणारे बनलं पाहिजे, आधार घेणारे नाही. आपण कोणावर अवलंबून नसावं, आपल्यावर दुसरे अवलंबून असणं ही एक चांगली गोष्ट आहे. दुसऱ्यांना आपल्यावर अवलंबून ठेवणं ही पण चांगली गोष्ट नाहीये. दुसऱ्यांसाठी आपण मदतीचा हात ठेवणं, आधाराचा हात ठेवणं ही सुंदर गोष्ट आहे नात्यामधली. पण आम्ही नात्यांचा वापर आमच्या आधारासाठी करतो. जर माझ्या आजूबाजूला नाती नसतील, संबंध नसतील, काही मित्र नसतील तर मी एकटा पडेल. मला अडीअडचणीच्या काळामध्ये कोण मदत करेल? मी तर उद्ध्वस्त होईल. ही भावनाच मुळात तुम्हाला निकृष्ट बनवत असते. दुसऱ्याची मदत घेणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. नाते सांभाळणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. पण त्या नात्यामध्ये आम्ही देणारे असलो पाहिजे, मागणारे नाही. आम्ही भिकारी नसलो पाहिजे, आम्ही दाता असलो पाहिजे. आमच्याकडे एवढं पाहिजे की आम्ही देऊ शकलो पाहिजे. याला म्हणते जीवनाची गुणवत्ता. लोक तुम्हाला मिस का करताय? कारण ते तुमचा आधार मिस करताय. तुमचं ज्ञान असेल, तुमचा पैसा असेल, तुमची मदत असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्याची काही गुण असतील जे ते मिस करताय. लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. ते तुम्ही त्यांचे पैसे बुडवले म्हणून नाही, त्यांच्या जीवनाचा दर्जा तुमच्यामुळे वाढला आणि तो वाढण्यासाठी आता मदत नाही मिळणार म्हणून डोळ्यात पाणी आलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून माणसाच्या जीवनाची जी गुणवत्ता आहे ते सद्गुरू असं म्हणता की ती तुमच्या आतून तुम्ही किती बदल घडवून आणताय ह्याच्यावर आहे. तुम्ही बाहेरून किती पण बदल घडवा,
उस डोंगा परे रसनो हे डोंगा काय बोललासी वलिलिया रंगा. आतमध्ये तुमचा रस गोड वासला पाहिजे. बाहेरून तुम्ही किती पण वाकडे तिकडे असा काही फरक पडत. तुमचं जे स्माईल आहे, तुमचं जे हास्य आहे ते एवढं सुंदर पाहिजे, आतून एवढं गोड पाहिजे की तुमचे दात किती वाकडे तिकडे असू द्या, अगदी तोंडाचं बोळका असू द्या, काही फरक पडत नाही. पण तुमचे दात अतिशय सुंदर आहे, पण तुमचं जे हास्य आहे ते सुद्धा कुत्सित आहे, ते सुद्धा दूषित आहे, ते सुद्धा नकली आहे. ती एक घाणेरडी गोष्ट आहे, तुमच्या जीवनाचा दर्जा नष्ट करणारी गोष्ट. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला असं सांगता, बदल करायचा तर स्वतःमध्ये करा, आतून करा, आतून करा. आम्ही सगळं जग बदलण्याचा प्रयत्न करतो, पण आम्ही स्वतःला बदलवत नाही. म्हणून आपण आपल्या आतून जर सतत बदल घडवून आणले तर आपलं जीवन काय होतं, सुंदर बनतं, आपलं शरीर स्वस्थ बनतं, आपलं शरीर आपले सगळे आदेश पाळायला लागतं. झोपेत सुद्धा तुम्ही जागे राहात. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांची एक ओळ आहे श्लोकामधली, तस्यात जागृती संयमी जे असतात, जे योगी असतात, ते झोपेत सुद्धा जागे असतात. मग लोक कधी कधी म्हणतात, अरे माझी झोप जी आहे ना फार जागसूत आहे. जागसूत झोप म्हणजे काय, जुनी लोक म्हणायचे, म्हणजे झोप येत असून सुद्धा जागृत आहे. इथे आज प्रश्न असा आहे, आमचं जागणं सुद्धा झोपेत आहे. हे कशामुळे, आमचा आहार, आमचा विहार, आमचं चिंतन हे सगळं पण दूषित झालेलं आहे. आम्ही तामसी आहार घेतो, आम्ही तामसी चिंतन करतो, आम्ही तामसी वातावरणामध्ये राहतो. आमचा विहार पण तामसी आहे. एक तर फार मंद आहे आणि तर फार ॲग्रेसिव्ह आहे. गरजेप्रमाणे आम्ही ॲग्रेसिव्ह, गरजेप्रमाणे संयमित आम्ही होत नाही. आमचं मन आम्हाला भरकटवतं, आमचं मन आम्हाला संयमित करतं. ह्याच्यामुळे आमचं जीवन आम्हाला कळतच नाही कसं आहे. तुमच्या आतमध्ये जी ऊर्जा आहे ती जागृत झाली पाहिजे. तुमचं मन आणि शरीर जागृत होऊन काहीच उपयोग नाही आहे. तुमची ऊर्जा तुमच्या शरीराला आणि मनाला ताकद देते. तुमचं मन आणि तुमचं शरीर ऊर्जेला ताकद देत नाही, हे लक्षात ठेवा. बाहेरचा जो आहार आहे, बाहेरचा जो विचार आहे, यातून तुमची ऊर्जा फक्त प्रज्वलित होते. लक्षात घ्या, काय होते, प्रज्वलित. ती आतमध्ये आहे, ऊर्जा काही बाहेरून येत नाही, तिला फक्त प्रज्वलित करायचं काम कर. बघा, पैसा फक्त निमित्त आहे. तुम्हाला जर एक छोटीशी काडी पेटवायची आहे, वात पेटवायची, तर काडीची पेटी ठीक आहे. पण तुम्हाला मोठं लाकूड पेटवायचंय, तुम्हाला टेंबा पाहिजे. म्हणजे जेवढ्या मोठ्या प्रमाणाचं इंधन तुम्हाला पेटवायचं आहे, तेवढ्या मोठ्या इग्निशनची, त्या ठिणगीची तुम्हाला गरज आहे. आणि म्हणून आहार हे ठिणगीचं काम करतं. आहारामध्ये ऊर्जा नाही आहे, आहारामध्ये पेटवण्याची शक्ती आहे. ऊर्जा आहे, पण ती फक्त पेटवण्यापुरती आहे. खरी ऊर्जा तुमच्या आतमध्ये. म्हणून तर तामसी आहार जर केला तर माणसाची ऊर्जा काय होते, आणखीन झोपी जाते, निष्क्रिय होते, सुस्त होते, शरीराला ताकद मिळते. पण तुमची जी योगिक ऊर्जा आहे ती काय होते, निद्रिस्त होते. मटण खाल्ल्यावर माणसं उड्या मारतात की झोपतात, म्हणजे ती जी ऊर्जा आहे ती तुमची स्वतःतल्या ऊर्जेला काय करते, निद्रिस्त करते. मग आम्हाला वेळच नाही कळलं की आमच्या शरीराला आम्हाला तेजस्वी करायचंय, आमच्या मनाला तेजस्वी करायचंय, की आमच्या ऊर्जेला तेजस्वी करायचंय. जर आम्ही आमच्या ऊर्जेला तेजस्वी केलं तर शरीर कसं असू द्या, चालवणारा जर भयंकर असेल तर मोटरसायकलला सुद्धा सायकल मागं टाकते. लक्षात ठेवा, शरीर हे सायकल आहे, चालवणारी तुमची ऊर्जा आहे. म्हणून हे शरीर महत्वाचं नाही आहे तुमच्या. मी नेहमी म्हणत असतो, गाडी कोणती आहे ते फार महत्वाचं नाही आहे. ती मारुती आहे का, ती मर्सिडीज आहे की ती एंडेवर आहे, ते महत्वाचं नाही आहे. महत्वाचं हे ड्रायव्हर कोण बसलेला आहे, तुमच्या आतला ड्रायव्हर कोण आहे, त्याच्यावर तुमच्या जीवनाची गुणवत्ता आहे. म्हणून जीवन हे आतून बदललं पाहिजे, त्या ड्रायव्हर कडनं बदललं. ड्रायव्हर बदलला का गाडी कोणती पण असू द्या, काही फरक पडत नाही. तो चारी चाक 40 दिशेला उडून देईल, पण तो पोचलच, हे लक्षात ठेवा. फास्ट आणि फ्युरियस पण सुरक्षित पाहिजे, सेक्युअर्ड. फास्ट आणि फ्युरियस सगळ्यांना आवडतं, पण सेक्युअर्ड पाहिजे. मसालेदार खायला सगळ्यांना आवडतं, परंतु ते पचलं पाहिजे आणि त्यातून आनंद मिळाला पाहिजे. त्यातून जर रोग निर्माण होणार असेल तर काहीच उपयोग नाही. आज आपण पाहिलं, आमच्या जीवनाची गुणवत्ता जर आम्हाला तपासायची असेल तर आम्हाला स्ट्रेस निर्माण केला पाहिजे. आणि मी नेमकी स्ट्रेसच्या बाबतीमध्ये आम्ही 2 पावलं मागे आहोत. बघा, कलेक्टर होण्यासाठी सगळ्यांना मोबाईल आहे, एक नाही आहे. प्रत्येकजण इथं काय आहे,
ग्रॅज्युएट प्रत्येक जण आहे. आज ग्रॅज्युएट नसलेला मुलगा किती आहे? जवळजवळ 60-70% मुलं ग्रॅज्युएट आहे. पण परीक्षेला किती टक्के बसता? 1% सुद्धा बसत नाही. कारण त्यांना माहिती आधीच हे आपलं काम नाही. त्यांनी आधीच शस्त्र टाकले. ही आपली गुणवत्ता नाही. म्हणजे आमच्या जीवनाची गुणवत्ता आमच्या हातात आहे आणि ती आतून आहे, बाहेरून ती नाही आहे. बाहेरून तर सुविधा सारख्याच आहे. एका वर्गामध्ये सगळ्या मुलांना शिक्षक सारखे, शाळा सारखी, अभ्यासक्रम सारखा, परीक्षेचा पेपर सारखा, सगळं सारखं, पण मार्क वेगवेगळा पडता. आतून बदल किती केला? आतून बदल किती केला? तसं आहे. आणि म्हणून आज आम्ही सद्गुरूंच्या संदेशामधून हे शिकायचं आहे आम्हाला की खरोखर तुम्हाला असं वाटत असेल, तुमचे शारीरिक स्तरावरचं जीवन असू द्या, तुमचं मानसिक स्तरावरचं जीवन असू द्या, मानसिक स्थिती आपण ज्याला म्हणतो, किंवा तुमच्या भावना असू द्या, किंवा तुमची ऊर्जा असू द्या, सगळ्या स्तरावरती तुम्ही आतून बदल करणं गरजेचं आहे. जगाला बदलवण्याचा भाग करू नका आणि जगाला दाखवण्याचा पण प्रयत्न करू नका. जग काय समजतंय त्याचा विचार सोडून द्या. तोच विचार आमच्या जीवनामध्ये 99% आहे. आमच्या जीवनामध्ये आमचा स्वतःचा विचार 1% आहे. हे उलट आहे सगळं. तुम्ही पाठीच्या बाजूने जीवन जगताय आणि पाठीमागून ना डोळे, ना तोंडे, ना दृष्टी आहे, काहीच नाही. तुम्ही जर मोटरसायकलचं इंजिन जर उलटं बसवलं, तुमची मोटरसायकल पुढे पळेल, मागे पळेल का पुढे पळेल? मागे पळेल. तसंच आमचं जीवन आहे. आम्ही आमच्या जीवनाची दिशाच उलटी केलेली आहे. म्हणून आमचं जीवन आज कसं आहे? दुःखात आहे, टेन्शनमध्ये आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही आमच्या जीवनाची गुणवत्ता तपासण्यासाठी त्याला संघर्ष करायला लावला पाहिजे. कुणाला? शरीराला, मनाला आणि भावनांना. शरीराला नेहमी स्ट्रेसमध्ये नेऊन घातलं पाहिजे. त्याच्या मर्यादा तोडून त्याच्याकडनं मेहनत करून घेतली पाहिजे. ज्या गोष्टी त्याला त्रास होतो त्या गोष्टी त्याला करायलाच लावल्या पाहिजे, जाणीवपूर्वक. ज्यावेळेस तुम्ही जाणीवपूर्वक करायला लावता ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतो, त्याची गुणवत्ता सुधारते. मनाच्या विरुद्ध जी माणसं तुमच्याबरोबर वागतात त्यांच्याबरोबर राहायला शिका. हे डॉक्टर आहे आमच्याकडे, गावाकडे होते पहिले, आता ते गेले गावाला निघून. ब्राह्मण डॉक्टर होते. पेशंटला बरंच करणार, गॅरंटेड, कुठल्याही प्रकारचा सलाईन शिवाय. हे त्यांचा हातखंडा होता. किती पण सिरियस पेशंट असू द्या, फक्त इंजेक्शनवर पेशंट रिपेअर करायचे, गोळ्यांवरती काही तासात. हातखंडा होता. मुंबई MS होते जुन्या काळातले. बघा, माझं बालपण ज्यांनी सांभाळलं त्यांच्याबद्दल बोलतोय मी जेव्हा बाळ त्यामध्ये होतो तेव्हा त्यांनी सांभाळले. कदाचित बऱ्याच जणांना माहिती नसेल, माझा जन्म झाला तेव्हा श्वासनलिका आणि अन्ननलिका याचा पडदा माझा काम करत नव्हता. तेव्हा मी जर काही पण दूध पिलं तर माझ्या श्वासनलिकेत जायचं. म्हणून मी जो 8-10 दिवस इथं नाशिकमध्ये काचेमध्ये होतो त्या काळामध्ये. आणि मला काचेमध्ये आणणारी, म्हणजे पाठवण्यासाठी डॉक्टर वगैरे सगळं अरेंज करणारी ती व्यक्ती आहे. पण का कोणास ठाऊक त्यांच्याबरोबर माझी एक मैत्री तयार झाली. डॉक्टर एवढे खरूस का प्रत्येक गोष्टीत तुम्हाला टोमणा मारणार आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पळून लावणार. माझ्याजवळ थांबायचं नाही. हा साधू असण्याचा प्रकार आहे. साधूंमध्ये असा गुण असतो. साधू बघा नेहमी कपडे असे घालतात, असे ते दाढी विडे, ते स्वतःची काळजी घेत नाही, एकदम असे, आणि असे हिडीस फिडीस करतात. राग भरपूर असतो. त्याचं कारण आहे त्यांना त्यांच्या जवळ कोणी नको असतो. त्यांना माहिती आहे, अरे यांना काही बदल घडून आणायचं नाही, यांना संसार बी नीट करायचं नाही, यांना अध्यात्म बी नको आहे, हे फक्त दुसऱ्याला गोंधळ करायला येतात. सामान्य माणसं म्हणून त्यांना कोणीच नको असतं आणि त्यांना स्वतःचं कौतुकही नको असतं. त्याच्यामुळे त्यांना समाजच नको, म्हणून ते संन्यासासारखे वेगळे जीवन जगतात. तसं ते असतं. पण मी पण असा बिलंदर होतो. किती वेळा जरी अपमान झाला तरी मी त्यांच्याकडे जाऊन बसायचो. किती टोमणे मारले तरी मी त्यांचा पिच्छा सोडत नव्हतो. काय? त्यांच्याकडनं ज्ञान मिळायचं. त्यांचा दिवसातला अर्धा वेळ वाचन करण्यात जायचं. त्यांच्याकडे जगातलं सगळं, माझं त्या काळचं व्हॉट्सअप आणि इंटरनेट तेच होतं लहानपणापासून. खेडेगावात राहून मी एवढा अपडेट का झालो याचं ते एक सिक्रेट आहे. त्यांच्याजवळ कोणी थांबत नव्हतं. संध्याकाळी ते पिलेले असायचे, 7 नंतर एकटेच राहायचे. बायको त्यांची कधी वारलेली होती मलाच माहित नाही. मुलं सुद्धा शिक्षणाला होते, एकटेच राहायचे. त्यांचं रात्रीचं जीवनाशी मला काही घेणं नाही.
परंतु दिवसभरामध्ये ते एक संन्यासी होते, योगी होते. सेवा करायची फक्त, पैसे सुद्धा जास्त घेत नसायचे. आणि त्यांना खेड्यामध्ये, शमशेरपूर सारख्या छोट्या खेड्यामध्ये राहून सुद्धा नाशिक मुंबई सारख्या ठिकाणी जे डॉक्टरांना नॉलेज नव्हतं ते नॉलेज त्यांच्याकडे होतं. आणि कुठल्याही सुविधा नसताना, कुठलंही तंत्रज्ञान नसताना नुसतं पेशंटला तपासून ते 2 मिनिटामध्ये ओळखायचे की याला काय झालेलं आहे. अशा माणसांची संगती केल्यामुळे त्याला तुसड स्वभावाचा माणूस आपण म्हणतो. तुसड, जवळच येऊन देत नाही. हट हट तिकडे. तुम्ही स्वामी समर्थांचं कधी जर मालिका पाहिली असतील तो सेम स्वभाव. हा, समर्थ, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीत धपाटा मारणार आहे. ते पाठीशी याचा अर्थ फार वेगळा आहे. धपाटी खायची तयारी असेल तर समर्थ बनाल, हे संदेश आहे त्याच्यामध्ये. हा, धपाटी खाऊ नये, सोडणार नाही तुम्हाला. हा, मारा जोडा काही पण करा. एखादी स्त्री असते ना गावाकडची, जुन्या काळातल्या स्त्रिया होत्या, त्यांना किती पण मारा जोडा. विशेष करून तुम्ही ऐकलं असेल, दारुड्यांच्या बायका नवऱ्यावर फार प्रेम करतात, हे तुम्ही ऐकलं असेल. कारण ते दारूच्या नशेमध्ये ना, त्याला दररोज कळतं की अरे आपण आपल्या बायकोवर अत्याचार करतो. त्याला ती गिल्टीनेस असतो नेहमी स्वतःबद्दल, एक अपराधी भाव असतो. त्या अपराधी भावाबरोबर ते 12 तास तिच्यावर अत्याचार करतं, 12 तास स्वतःवर अत्याचार करतं. कळतं का? मग तिला पण असं तयार होतं, अरे 12 तास मी याच्याशी एकदम विचित्र वागले, मग 12 तास ती पण चांगली वाग. याला लाज वाटली, गिल्टीनेस आला का तिला प्रेम निर्माण होतं. लक्षामध्ये. आणि अशा प्रकारे त्यांचा संसार कायम चालतो. असाच आपण म्हणतो, अरे काय हा यांचा संसार मारामारी, हा काय मारतो, काय आरडाओरडा करतो, काढून पिऊन येतो, ही बाया तिला सोडून का जात नाही. असं कारण हे आहे, चुकता है लेकिन इतना भी नहीं की उठ के चले जाए. मित्रांनो, जीवनाची गुणवत्ता जी आहे ना, ती ह्याच्यावर नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला जीवनाची गुणवत्ता जर तपासायची असेल तर तुमच्याकडे असा एक मेंटर पाहिजे ज्याच्याजवळ जायला तुम्ही घाबरता. आत्ता माझा अपमान होतो की काय, आत्ता मला दूर ढकललं जातं की काय. म्हणजे जो तुम्हाला जवळ येऊन देत नाही ना, त्याच्याजवळ टिकण्यामध्ये, त्या संघर्षामध्ये तुमच्या जीवनाची गुणवत्ता आहे. आज जर मी एवढं सगळं माझ्याकडे जर अपडेटेड नॉलेज असेल, ते चांगलं फाउंडेशन असेल सायन्समध्ये, मेडिकल सायन्समध्ये असो, इतर सायन्समध्ये, ही त्यांची देण आहे. माझ्यातल्या जिज्ञासू माणसाला खाऊ घालण्याचं काम, त्या मनाला, त्या बुद्धीला ज्ञानाची भूक निर्माण करण्याचं काम आणि वेळोवेळी ती खाऊ घालण्याचं काम नकळतपणे त्यांनी केलेलं आहे. हे विसरून चालणार नाही. परमेश्वराने ही जी लीला रचलेली आहे, त्या लीलेमध्ये ज्या वेळेस संघर्ष करण्याची वेळ आली, इथंच नाही, ज्या वेळेस आयुष्यामध्ये अशी माणसं आली की ज्यांनी मला फसवलं असेल, ज्यांनी मला त्रास दिला असेल, पण मी त्यांच्याकडून पण खूप काही शिकलेलो आहे. मी प्रत्येकाकडनं काहीतरी शिकले. तीच मला आज माझ्या उच्च स्तरावर घेऊन आलेलं आहे. नुसतं काम तुम्हाला मोठं करत नाही, नुसता प्रामाणिकपणा तुम्हाला मोठं करत नाही, नुसता संघर्ष तुम्हाला मोठं करत नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मनाची आणि शरीराची भूक भागवली पाहिजे. तर त्यांच्याकडनं त्यांचा दारू पिण्याचा गुणधर्म मी कधी घेतला नाही. तुम्ही म्हटले ना मगाशी की राज सर पेशंट बरोबर गेले होते. मग पेशंट बरोबर अशाच माणसाने जावं जो पेशंटला बरं करून आणेल, स्वतः पेशंट होऊन येईल अशाने नाही जाऊ. आलं लक्षामध्ये. म्हणून आपण आपल्या जीवनाचा दर्जा असा सुदृढ केला पाहिजे की आपण सगळ्यांसाठी तारणहार बनलं पाहिजे. आणि म्हणून जीवनामध्ये सगळ्यांकडनं राजहंसासारखं मोती वेचायला शिका, पाण्यातलं दूध निवडायला शिका. प्रत्येक माणसामध्ये दूध असतं, सगळं पाणी थोडी असतं, थोडं दूध असतंच. त्या दुधासाठी ते सगळं बघा, त्यातल्या पाण्यासाठी नाही. बरोबर आहे. आणि म्हणून जसं तुम्ही गुलाबाच्या फुलाकडे बघता, काट्याकडे बघता का नाही, काट्यांची काळजी घेता. टोचले तर तेवढ्यापुरते सहन करता. का कधी होतं की गुलाबाचे भरपूर फुलं हाताळले पण एकदाही काटा टोचलाच नाही, असं झालं कधी नाही? मला वाटतं काटे जास्त टोचतात आणि फुलं कमी भेट. पण त्या काट्यांच्या टोचण्यातच तुम्हाला कळतं की माझ्या शरीरातील रक्ताचा रंग आणि या गुलाबाचा रंग सारखा आहे. हे जाणीव करून देणारा काटा आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण जीवनामध्ये आपल्या जीवनाचा दर्जा सुधारायचा असेल तर आतून बदललं पाहिजे स्वतःला. आतून कसे आहोत आपण? आतून मी पण लाल आहे. अरे गुलाबा, तू जर बाहेरून लाल आहेस, मी तर आतून लाल आहे. ही जाणीव तुम्हाला आतमध्ये वळल्याशिवाय नाही होणार. म्हणून स्वतःला आतून बदलवलं पाहिजे. आतून बदला. तुमचं आचरण, तुमचा स्वभाव, तुमचं स्वास्थ्य,
तुमचे भाव, तुमची ऊर्जा यावर काम करा. बाह्य जगत तुमचं आपोआप सुंदर बनेल. धन्यवाद.